पुणे जिल्ह्यातील मंचर कळंब परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। अचानक आलेल्या पावसामुळे शेतीचं नुकसान झालंय। पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांब उडाली। अपडेट्स घेत आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे यांच्याकडून। रोहिदास, साधारण किती वेळ पाऊस पडलाय आणि काय आत्ताची परिस्थिती? खरं तर राज्यभरामध्ये थंडीचा कडाका आहे आणि गेल्या 2 दिवसापासून अचानक थंडी कमी झाली आणि आता रिमझिम पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। रात्रीच्या वेळेस मंचर कळंब या परिसरामध्ये पावसाचं आगमन झाले। खरं तर अवकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कुठेतरी वाढलेली आहे, कारण रब्बी हंगामातील गहू असेल, हरभरा, कांदा अशी विविध पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे। त्याचबरोबर आंब्याचा भरून आलेला आहे, हा भर कुठेतरी पडून जाईल अशी भीती आहे। त्यामुळे सध्या पावसाचा जोर कमी जरी असला तरी पुढच्या काळामध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढणार आहे। धन्यवाद रोहिदास संपूर्ण माहितीसाठी। तर पुणे जिल्ह्यामधल्या मंचरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे पिकांवर रोग पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला।